तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये 2 गटात राडा झालेला आहे। जुन्या भांडणातून 2 गट हे आमने सामने आले। राड्यादरम्यान त्यांच्यात प्रचंड मारहाण झाली आहे। या मारहाणीत दोन्ही बाजूचे 5 ते 6 लोक जखमी झाले। पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जवळपास 25 ते 30 लोकांवर दंगलीचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे, तर 5 लोकांना अटक देखील करण्यात आलेली आहे। संभाजीनगरच्या तिसगावमध्ये ही घटना घडली आहे। 2 गटात राडा झालेला आहे। जुन्या भांडणातून हे 2 गट आमने सामने आल्याचं कळत आहे आणि राड्या दरम्यान त्यांच्यात प्रचंड अशी मारहाण झाली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहे। मोहसिन, नेमकं काय घडलं इथे? नक्कीच आपण जर दीपाली व्हिज्युअल बघितले तर मोठ्या प्रमाणात 2 गट आमने सामने आल्याची ही घटना आहे। छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये हा सगळा राडा झाला। तरुणांचे 2 गट मध्यरात्री अचानक आमने सामने आले आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला। या वादात जे आहे प्रचंड मारहाण देखील करण्यात आलेली आहे। जी प्राथमिक माहिती मिळते या चाकू हल्ला देखील करण्यात आल्याची माहिती मिळते। पण त्यामुळे या सगळ्या प्रकरणात तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हे सगळे जमाव पांगवला आणि त्यामुळे परिस्थिती हातात आली। आता या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी 25 ते 30 लोकांवर दंगलीचे आणि मारहाणीचे गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि या सगळ्या लोकांची धरपकड देखील सुरू आहे। पोलीस जे आहे तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी गावात बैठक देखील घेतलेली आहे आणि लोकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यामुळे ही जी आहे की जुन्या वादातून ही जी आहे तर वाद झाला असल्याचं जे समोर येत आहे। रागाने माझ्याकडे का बघितलं हा मूळ वाद होता आणि हे कारण म्हणजे जुना वाद होता आणि त्यातूनच हा सगळा प्रकार समोर आल्याचं देखील समोर येत आहे। आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि गावात सध्या शांतता आहे। निश्चितच धन्यवाद मोहसिन, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।